नमस्कार. अमावस्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. सोमवती अमावस्येला महादेव शिवशंकराची बरेच उपासक उपासना करत असतात आणि ह्या तिथीला उपासना करणे फार लाभदायक असते अशी मान्यता आहे. धर्मशास्त्रात सोमवती अमावस्याचे महत्त्व सांगण्यात विशेषत्वाने विशेष करण्यात आले आहे. तर 30 डिसेंबर 2024 रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे. 2024 मधील हे शेवटचे व्रताचरण आहे. तसेच 2024 मधील शेवटची अमावस्या आहे. इच्छा असूनही शिवपूजन व्रताचरण करणे शक्य नसेल तर चिंता करू नका. 5 मिनिटात होणारी शिवमानस पूजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर शिवमानस पूजा म्हणजे काय आणि ही मानसपूजा कशी करावी आणि शिवमानस स्तोत्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या दिवशी काही जण विशेष व्रत करत असतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना करतात, व्रत करतात आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचीही पूजा करतात. सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो आणि त्यात सोमवती अमावस्येला शंकराचे नामस्मरण आणि पूजन भजन जर केले तर त्याचे एवढे विशेष पुण्य प्राप्त होते. या दिवशी योग्य पूजा केल्याने सुख, शांती, समृद्धी मिळते. तसेच या दिवशी वृद्धी योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. तर आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्यूलमुळे अनेकांना मनात असले तरी शिवपूजन व्रत करता येत नाही. अनेक व्यवधानामुळे ते शक्य होतेच असे नाही. धावपळीच्या जीवनात परमार्थ पूजापाठ करायला अनेकांना वेळ मिळत नाही. अशा वेळेस मानसपूजा हा मार्ग सर्वोत्तम पर्याय आहे. तर मानसपूजा म्हणजे काय? मानसपूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. अशा मानसपूजेसाठी मूर्ती, प्रतिमा, चित्र पाहिजे असे नाही. आपल्या इष्टदेवताचे स्वरूप आपल्या मनपटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे म्हणजेच मानसपूजा. अशी पूजा करणे सोपे नाही. त्यात नुसती शब्दांचे उच्चारण करायची नसते, तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी असे सांगितले जाते. तर ही मानसपूजा कशी करावी? आपण जेव्हा मूर्तीची पूजा करतो तेव्हा षोडोपचारे पूजा करतो. म्हणजे आसन, अर्घ्य, पुष्प, गंध, धूप, दीप असे 16 उपचार पूजा करताना वापरतो. तसे मानसपूजेत खऱ्या वस्तू न वापरता प्रतीके वापरली जातात. आदि शंकराचार्य यांचे शिवमानस पूजा स्तोत्र प्रसिद्ध आहे. हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे, पण आज आपण हे शिवमानस पूजा स्तोत्र मराठीमध्ये बघणार आहोत. या स्तोत्रामध्ये भगवान शंकराची मानसपूजा केली आहे. सर्व पूजेचे वर्णन या स्तोत्रामध्ये आले आहे. श्री शंकर शिव प्रभू बसावे रत्न खचित मानस सिंहासनी, मनोमनी स्नानार्थ आणले हिमगिरीचे सुख शीतल पाणी. दिव्य वस्त्र मग वेडून घ्यावे संध्या रंगा समजळजळते, कस्तुरी चंदन तुला लावतो सुगंधात त्या विश्वनाहते. पापनाशिनी धूप जाळूनी रासी रचली बिल्वदलांची, कितीक सुंदर अर्धोन्मिलित फुले जाईची अन चाफ्याची. स्वामी मंगल दीप लावतो दीपोत्सव होऊ दे अंतरी, नमन नमन तुझ पार्वतीपते मानस पूजा ही स्वीकारी. सुवर्ण पात्र ही मणी कल्पिले रत्नांची त्यावरती दाटी, दया दुधातील पंच पाककृती खीर तूप सारे तुझसाठी. रसाळ भाज्या मधुर पाणी गोड फळे स्वामी सेवावी, भोजनातरी विडा कर्पुरी भक्षुनिया मुख शुद्धी व्हावी. मानसीच्या विश्रामगृही प्रभू आता होऊ दे आगमन,
मस्तकी धरितो छत्र सुलक्षण चवरीने तुझ वारा घालीन स्फटिकासम चौफेर आरसे तुझ रूप हृदयाशी धरती स्वर्वीणीचे ताल मृदुंगी गीत नृत्य भुवनातून भरती पुन्हा पुन्हा तुझ नमितो येते स्तवनानी लवितो वैखरी नमन नमन तुझ पार्वती पते मानस पूजा ही स्वीकारी तू आत्मा मम बुद्धी रूपाने देवी उमा अंतरी प्राण तुझे सहचर शिवनाथा शरीर घर हे तुझेच साजे विषय भोग मी घेतो जे जे तुझी शंकरा पूजा ती निद्रा जी भरते नैनातून सहज सुखाची समाधी स्थिती पायांना जी घडी भ्रमंती तुझे कृपाळा ती प्रदक्षिणा वाचेला स्फुरती जी भाषा तुझे स्तवन हे दया घना या देहातून या मनामध्ये तुझीच लीला तुझीच सत्ता मी जे जे कर्म करावे ते तव आराधना हो प्रभुनाथा या हातानी या चरणानी या वाणीने या करणानी या कायेने अनुचित कर्मी जी आचरली पूर्ण जीवनी हे करुणा कर महादेव हे अपराधाना प्रभू क्षमा करी नमन नमन तुझ पार्वती पते मानस पूजा ही स्वीकारी। ओम नमः शिवाय। हर हर महादेव।